चौघजण भाऊ होते, एक बहीण होती. हो. मोठी भावजे म्हणली लेकराला, जा रे आत्याला म्हणा आपल्या इथं सत्यनारायण आहे, स्वयंपाकाला या. मग ते लेकर गेले, म्हणले आत्या. हो. आई म्हणली सत्यनारायण आहे, स्वयंपाकाला या. मग तिनं सडा सारवण केलं, नारायणाची पूजा केली, स्वयंपाकाला गेली. मोठ्या भावाच्या इथं स्वयंपाक केला. मग त्या भावजाईला म्हणली, वहिनी जेवायला चल. ती म्हणली, माझं फार पोट दुखायले म्हणली, झाका पाका करा आणि तुमच्या घराचा रस्ता धरा म्हणली. मग ती आली उपाशीच. आली तर लेकरं म्हणतात, आई मला भूक लागली भूक लागली. म्हणली, आपला मामा जेवाय बोलवाय येते, मामाची इथं आपल्याला जेवायला आहे. कोणीच बोलवाय आलं नाही, मग तिथेच उपाशीच राहिले. मग दुसऱ्या रविवारी दुसरी भावजाई म्हणली, जा रे म्हणली पोरं, आत्याला म्हणा स्वयंपाकाला या, आपल्या इथं सत्यनारायण आहे. ते लेकरं म्हणले, आत्या स्वयंपाकाला या, आमच्या इथं सत्यनारायण आहे. मग तिनं सडा सारवण केलं, नारायणाची पूजा केली, स्वयंपाकाला गेली दुसऱ्या भावाच्या इथं. ती भावजाई म्हणली, माझं म्हणली पोट दुखायले म्हणली, तुम्ही झाका पाका करा आणि तुमच्या घराचा रस्ता धरा म्हणली. आली लेकरं घेऊन घरी. लेकरं म्हणले, आई लय भूक लागली. म्हणजे आपल्याला मामा जेवायला बोलवा येते, मामाच्या इथं जेवायला. दुसऱ्या भावानं बोलिलं नाही, उपाशीच राहिली. तिसऱ्या रविवारी तिसरी भावजाई म्हणली, जा रे पोरं म्हणली, आत्याला म्हणा आमच्या इथं सत्यनारायण आहे, स्वयंपाकाला या. सडा सारवण केलं, नारायणाची पूजा केली. तिसऱ्या भावाच्या इथं स्वयंपाकाला गेली. चल म्हणली वहिनी जेवायला. म्हणली, माझं फार पोट दुखायले म्हणली, तुमचा झाका पाका करा आणि तुमच्या घराचा रस्ता धरा म्हणली. गेली. चौथी भावजाई म्हणली, जा रे पोरं म्हणली, आपल्या सत्यनारायण आहे, आत्याला म्हणा स्वयंपाकाला या. सडा सारवण केलं, नारायणाची पूजा केली, तिच्या इथे स्वयंपाकाला गेली. आणि ती भावजाई तशीच म्हणली, माझं फार दुखायलंय म्हणली, तुमचा झाका पाका करा आणि तुमच्या घराचा रस्ता धरा म्हणली. आली लेकरं मागं पुढं घेऊन घरी आली. मग आता 5वा रविवार आला. 5व्या रविवारी तिला वाटलं, काय भावानं भावजाईनं आपल्याला जेवाय बोलविलं नाही. मग तिनं काय केलं, सडा सारवण केलं आणि शेताला गेली वाळूक आणायला. भावाच्या शेतात गेली, गड्याचं फूल वाळूक आणाय शेतात. मग एक असा वड्यामध्ये एक कोणतरी साप मारून टाकलेला होता. मग ते घेतला वट्टी मंदी. मग तिला खूप राग आला, म्हणली आपल्याला कोणी विचारेना म्हणली, काय नाही म्हणली, आता काय करा म्हणली. त्या साप मारून म्हणली टाकलाय तर ते आपण म्हणली खावा आणि मरून जावा म्हणली, कशाला राहायचंय म्हणली, आपल्याला कोणी मान देईन काय नाही म्हणली. मग तिनं काय केलं, त्या सापाचे कुटके कुटके केले असे कापून आणि भांड्यात उकडाय टाकले. लेकरं म्हणले, मला फार भूक लागली म्हणले, मी भोपळं उकडाय टाकले म्हणजे आता आपण खाऊत. मग ते भांड्यामध्ये तिच्या सोन्याच्या इट्टी झाल्या त्या सापाच्या. एक भाऊ राहिला होता, त्या भावानं सत्यनारायण केला आणि बहिणीला जेवायला सांगितलं. मग गेली त्या भावाच्या इथं. गेली तर मग सगळे जेवाय बसले, पाट टाकले, रांगोळी काढल्या आणि ही जेवाय बसली. मग हिनं काय केलं, खाली बसली, दागिने सगळे पाटावर ठेवले. आणि मग ती भाऊजाई म्हणाले, तू येडी झालीस का म्हणली, आणि ती काय तसं करायली म्हणले, ते दागिने काय पाटावर मांडले, त्याला काय हळद कुंकू वाहिली, तसं काय करायली म्हणली. नाही म्हणली, बापा ज्याचा त्याला मान द्यायली, ज्याचा त्याला मान द्यायले म्हणली. त्या सापाच्या इटी झाल्या. मग तिने काय केलं, एक इट मोडली आणि पूजेचं सामान आणलं, सत्यनारायण केला. मग सगळ्या भावाला भावजाईला सांगितलं, आमच्या इथं सत्यनारायण आहे, जेवायला या, जेवायला या म्हणली भावाला. सत्यनारायण केला, सगळ्याला जेवाय बोलिलं. एक भाऊ आला नाही, भाऊजी आली नाही म्हणली, त्यांच्या इथं फार गरिबी होती म्हणली, त्यांनी सगळं आपलं नेलं म्हणली, माझं दुखत होतं आपलं नेलंय म्हणली. बघा म्हणली तेवढी श्रीमंत झाली, रविवारी येऊन तिनं आपल्याकडचं थोडं थोडं नेलं म्हणली, आपलंच त्यांच्याकडे काहीच नव्हतं म्हणली. काय केलं, समई लावली आणि त्या समईला घरात बसून काने सांगायले. 2 भाऊ 2 दर्जाला उभे टाकले तिला मारायच्या.
बायकाने सांगितलं होतं ना आपलं सगळं नेलं म्हणली, त्यांच्यात काहीच नव्हतं म्हणली, हा हा खायला नव्हतं म्हणली. हा मग ते भावानं कुऱ्हाडी घेतल्या आणि 2 जण असे 2 याला उभे टाकले. दाराला. आता हिला मारू म्हणले, आपलं सगळंच नेलं म्हणले, तिनं बहिणीला मारायला आले भाऊ. बहिणीला मारायला आले. हा मग तिनं समय लावली आणि त्या दिव्याला कानी सांगायली. ती बहीण ते भावाची. हा म्हणती पहिल्या रविवारी भाऊजाईनं मला बोलवलं नाही म्हणली, हा काय नाही, झोपली म्हणली. असे दिव्याला दीपककार असं म्हणून म्हणून सांगायली. 3 भावाचं सांगितलं. ते घडलेलं सगळं हा नुसतं भाऊजाईंनी त्यांच्याकडून काम करून घेतलं तिच्याकडून आणि जेवायला दिलं नाही काही नाही उपाशी नाही ती. म्हणून सांगायली. हा आणि म्हणली 3ऱ्या रविवारी 3ऱ्या भावाच्या मी शेतात गेले, माझ्या अंगावर फाटके कपडे म्हणली. भाऊ म्हणली मला शिव्या द्यायला, ए बाई तुला लाज वाटते का म्हणायला, ते शेतातलं पूजेचं सामान नाही आलीस, भाऊ असा म्हणायला तिला शिव्या द्यायला. ते कड्याचं फुल घेऊ लागली, वाळूक घेऊ लागली. म्हणली दीपकार मला लय राग आला. मग मी ते वड्याचा साप घेतला, त्याला कापलं, भांड्यात उकडाय टाकलं. म्हणजे आता आपल्या लेकराला सगळ्याला चारावं म्हणली, आपण खावा मरून जावं, जगात राहायचं कशाला म्हणली, आपल्याला मानच नाही म्हणली. 4ही रविवारी भावाने बोलवलं नाही, शेतात भावाने शिव्या दिल्या, लाच काढली. तुला लाज वाटते का म्हणली, काठी काढून शेतात यायली पूजेचं न्यायला. राग आला म्हणली मला म्हणली, आणि म्हणली आता मरून जावा म्हणलं. ते भाऊ ऐकू लागले, 2 जण मारायला आलते. दिव्याला बोलू लागली ती बहीण समईला. बहीण दिव्याला कानी सांगायली समईला, ऐक म्हणाली दीपककार, जीवाची कानी माझ्या अशी झाली ती सांगू लागली. मग 5ची आयतवाराची कानी 7 उतराला जावं. पटलं ना. मग ते घरी तसेच गेले. रानूबाई नारायण तुम्हाला प्रसन्न हो.